श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिकच्या टाकळी रोडवरील जानमाळी मळा परिसरात सहदेव पेट्रोलियम या इंडियन ऑइल पेट्रोल पंपाचा भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। या पंपाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार छगनराव भुजबळ आणि परमपूज्य माधव गिरीजी महाराज यांच्या हस्ते पार पडला। माजी आमदार वसंत गीते, खासदार राजाभाऊ पराग बाजे, नाशिक मध्यचे आमदार प्राध्यापिका देवयानीताई फरांदे, सत्यशोधक माळी समाजाचे पदाधिकारी भक्ती चरणदास महाराज, मकरंद सोनवणे, गिरीश बच्छाव, नितीन भंडारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। जानमाळी कुटुंबानं नाशिकच्या उद्योग जगतात आपली वेगळी ओळख निर्माण केली। कॅसिओ वॉचेस, JBL ऑडिओ सिस्टम, रेनिटेक LED, टायटन परफ्युम्स व सहदेव ऑटो ई-बाईक आणि जॉय सहदेव बिल्डर्स अँड लँड डेव्हलपर्सच्या माध्यमातून ते यशस्वीपणे काम करतात। या यशामागे आहे माजी उपनगराध्यक्ष नाशिक मनपा स्वर्गीय लक्ष्मणराव सहदेव जानमाळी, नगरसेवक नाशिक मनपा प्राध्यापक श्रीकृष्ण उर्फ बाळासाहेब जानमाळी, दिनकरराव जानमाळी, ॲडव्होकेट अनिल जानमाळी, लँड डेव्हलपर यांचा पुढाकार आणि मार्गदर्शन आहे। याच परंपरेचा पुढचा टप्पा ऋषिकेश बाळासाहेब जानमाळी यांच्या संचालनाखाली सुरू झालाय सहदेव पेट्रोलियम। यावेळी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। या पेट्रोल पंपाचं आज उद्घाटन होत आहे, सुरुवात होते आहे जानमाळी परिवारांच्या माध्यमातून आणि या कार्यक्रमाला, या उपक्रमाला, कार्यक्रम तर आपला आहेच, पण हा जो उपक्रम आहे, उद्योग आहे, त्याला पाठिंबा देण्यासाठी, त्याला आशीर्वाद देण्यासाठी त्या सभामंचावर भक्तीचरण महाराज, संतोष गिरी महाराज, खासदार राजाभाऊ बाजे, वसंतराव गीते, बाळासाहेब जानमाळी, पुंजाभाऊ सांगळे, मकरंद सोनवणे, बाळासाहेब पुंड, राजेंद्र शिंदे, इंडियन ऑइलचे अधिकारी सौरभ, अतुल भंडारे आणि समस्त जानमाळी परिवार, मला आनंद होतोय की आज जानमाळी परिवार या उद्योगामध्ये, आणि म्हटलं तर नाशिकच्या जवळजवळ ज्याला हार्ट म्हणता येईल असा हा परिसर आहे, मध्यवर्ती भाग आहे। इथं हा डिझेल, पेट्रोल, आणखीन काय त्यांचं असेल, कदाचित सर्व्हिस सेंटर वगैरे वगैरे करत राहत। हा उद्योग देखील त्याने करण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे त्याने पावलं उचलल्या। ही खरोखर अतिशय आनंदाची, सगळ्यांना आनंद देणारी बाब आहे। त्या नाशकात पूर्वी म्हणजे मी लहानपणी काही भागामध्ये वजरे कुटुंबियांचं त्यांची शेती होती, काही भागामध्ये कमोद कंपनी होती, काही भागामध्ये जानमाळी कंपनी होती, असे सगळे ग्रुपचे वेगवेगळ्या ठिकाणी असायचे आणि ती सगळी मंडळी ज्या एकत्रित राहायची। मग कुठे अन्न धान्य, भाजीपाला आणि भायखळा मार्केट हे त्यांचं तो नेहमीचा उद्योग, विक्री करण्याचं ते ठिकाण। आणि रात्रीच्या ज्या आहे संध्याकाळी 4 वाजल्यापासून गाड्या भरायच्या, रात्री 10-11 वाजता निघायचं आणि 3 वाजता भायखळाला मग पुढे मग दादर आलं, पुढे इतर आलं। ही सगळं मी तेव्हापासून मी पाहतोय, पण हळूहळू जग बदलत चाललं, शहर मोठं होत चाललं, शेती, मुलांची मुलं कमी पडायला लागले। आणि मला आनंद आहे की अशाच वेळेला आपण सगळे वेगवेगळ्या उद्योगांमध्ये पाय रोवून उभं राहण्याचा प्रयत्न करत आहात, ही आनंदाची गोष्ट आहे। नूतन फोरमचं उद्घाटन आदरणीय भुजबळ साहेबांच्या हस्ते झालेलं आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर
आदरणीय संतोष गिरी महाराज, आदरणीय वसंत भाऊ गीते, भाऊ सांगळे, जानमाळी परिवाराचे सर्व आप्तसख्य, मी त्यांना या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि त्यांची जी भरभराट आहे त्याच्यापेक्षा जास्त भरभराट परमेश्वर त्यांना देव ही प्रार्थना करतो. संतोष गिरी महाराज या सर्वांच्या मनापासून आभार मानतो, स्वागत करतो. जानमाळी परिवाराने हा घेतलेला निर्णय अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. या परिवाराचं राजकारणात आणि समाजकारणात संपूर्ण नाशिक शहराला योगदान या ठिकाणी माहीत आहे आणि म्हणून बाळासाहेब जानमाळी यांनी नेतृत्व या शहरामध्ये नगरसेवकाच्या माध्यमातून केलं आहे. त्याहीपेक्षा पद या शहराचं भूषवलेलं आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही सुद्धा राजकारणामध्ये या ठिकाणी वाटचाल करीत आहे आणि म्हणून भुजबळ साहेबांचे मनापासून आभार मानतो की साहेब ज्या ज्या ठिकाणी तुमच्या हस्ते उद्घाटन होतंय त्या त्या ठिकाणी भरभराट या ठिकाणी होते, लक्ष्मीचं येणं होतंय आणि म्हणून आम्ही निश्चितपणे तुमचे आभार या ठिकाणी मानतो. तिथल्या परिवाराच्या या सगळ्या रहिवाशांचं सुद्धा खूप सुविधा या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिले, त्याबद्दल जानमाळी परिवाराचे सुद्धा मनापासून आभार मानतो. या ठिकाणी आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानतो. सगळ्यात महत्त्वाचं की अतिशय बिझी शेड्यूल असलेले आपले भुजबळ साहेब यांनी आपल्याला वेळ दिला, आम्हाला वेळ देऊन त्या ठिकाणी बरंचसं मार्गदर्शन केले. त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. तसेच नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, सांगण्याचं संतोष गिरी महाराज, तरंदास महाराज, वसंत भाऊ चोरवणे, कुंडसाहेब, तसेच समोर बसलेले बऱ्याच जणांचे नाव घेता येऊ शकतं पण ते लांबेल. पण या सगळ्यांचे तुम्ही आमच्या विनंतीस मान देऊन इथं आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी जानमाळी परिवाराच्या वतीने तुमचे मनपूर्वक आभार मानतो. नमस्कार, मी संजय जगन्नाथ भोसले उर्फ माऊली निवेदनाचं कार्य नेहमी करत असतो. त्यानिमित्तानं आज मला संधी मिळाली टाकळी रोड येथील सहदेव पेट्रोल पंप पेट्रोलियम ह्या कंपनीच्या उद्घाटनाची. जानमाळी परिवाराने हा निर्माण केलेला त्यांचा एक नवीन उपक्रम. जानमाळी म्हटलं की जमिनीवर पाय असलेले, समाजसेवेचं भान असलेले, भला मोठा राजकीय वारसा असून देखील कुठेही उन्मत्तपणा कुठेही त्यांच्या कुठल्याही पिढीतल्या सभासामध्ये दिसत नाही अशी नम्र व्यक्तिमत्व किंवा नम्र परिवार म्हणजे जानमाळी परिवार. परिसराची गरज ओळखून त्यांनी हा त्यांचा नवीन उपक्रम सुरू केला आहे. परिसरातल्या जनतेनं आज मोठ्या बहुसंख्येने इथे उपस्थित राहून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. मी ऋषिकेश बाळासाहेब जानमाळी आपल्या नवीन सहदेव पेट्रोलियम या फर्मचं उद्घाटनासाठी भुजबळ साहेब, राजाभाऊ वाजे, वसंत भाऊ गीते, देवयानीताई फरांदे यांची उपस्थिती लाभली. भुजबळ साहेबांच्या हस्ते त्याचं ओपनिंग झालं. आज सहदेव पेट्रोलियम हे तपोवन लिंक रोड द्वारका परिसरात नवीन फर्म ओपन केली आहे आपण. तरी नाशिककरांच्या सेवेसाठी आम्ही उद्यापासून उपलब्ध आहोत. जानमाळी कुटुंबाच्या पुढाकारातून नाशिकच्या टाकळी रोड परिसरात उभं राहिलेलं हे पेट्रोल पंप केंद्र केवळ इंधन पुरवणं नाही तर दर्जा, सेवा आणि विश्वास यांची नवी ओळख ठरणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक.